सर प्लीज. माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती तर तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आज तुम्ही सर्व एकत्र आहात. आणि जसा एका लेकीच्या पाठीवर तिच्या वडिलांचा हात असतो त्या सदैव सदैव तिच्या वडिलांचा हात तिच्या पाठीवर राहतो, तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या. आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय आज झालाच नसता. आणि एक समाजसेवकाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती. माझी एकच प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हाक दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने, आज ही परिस्थिती झाली आहे. कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा आहे, त्या न्यायाकडे जायचंय, त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये. म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये, त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे. पाठीमागं पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत, इथं पण आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे. हे जे घटनाक्रम झालाय सगळा, कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे आहेत. कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली. त्यांना सगळं अभय झालं. अभय होतं का खरंच? त्यांना कुणीतरी पाठीराखे होते?